Hello students, I am Hari Pawar. I welcome to this YouTube channel. Today we are going to learn English poem of standard 9. The name of the poem is Hope is the Thing with Feathers. This poem is written by Emily Dickinson. She is a famous American poetess. She wrote near about 1800 poems throughout her life. You know that we should be always optimistic in life. Success, failure, happiness, sorrow, all these things come in everyone's life. Still, we should be optimistic. Who keeps up optimistic in our life? Hope in our mind keeps us optimistic in life. What is meant by hope? Hope means desire or expectation. It is emotional concept. For example, a farmer thinks there will be plenty of rain this year. This is his hope. A student thinks I will pass in first class this year. Now let us see the title of the poem. We have already learned the meaning of hope. Hope means expectation or desire. Hope is the thing with feathers. The thing with feathers means अशी एक वस्तू, एखादी वस्तू की जिला पंख आहे. तर पंख कुणाला असतात? तर पक्षाला. आणि म्हणून परंतु इथे कवयित्रीने काय केलं की होप इज द बर्ड असं न म्हणता होप इज द थिंग विथ फेदर्स असं म्हटलेलं आहे. दिस इज फिगरेटिव्ह लँग्वेज युज्ड बाय द पोएटेस. हिअर hope is non-living thing and bird is living thing. When we think any non-living thing as living thing, it is personification. हा एक अलंकार आहे इंग्रजीमध्ये, त्याला मराठीमध्ये त्याला चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतात. तर thus the poetess has given title in figurative language and personification is used in the title. Now let us see the first stanza. Hope is the thing with feathers that perches in the soul. आशा ही एक पंख असलेली वस्तू आहे आणि ती आपल्या आत्म्यामध्ये राहते. नाउ पर्च, PERCH, पर्च. पर्च मीन्स वसणे, वस्ती करणे किंवा विसावणे. अँड सोल, SOUL, सोल. सोल म्हणजे काय? तर आत्मा. म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये एक पक्षीरूपी आशा जी आहे ती वसलेली असते. अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. आणि निशब्दपणे ती आपली गाणी गात राहते. अँड सिंग द ट्यून, दिस इज ऍक्शन वर्ड. ती गाणे गात राहते. कोण? तर आशा. म्हणजेच ती थोडक्यात काय राहते तर ती ऍक्टिव्ह राहते, कायम सक्रिय राहते. बट हर वर्क इज वर्डलेस, म्हणजे शब्दांचा वापर न करता. म्हणजे फक्त ती सक्रिय राहते परंतु ती आपल्याला दिसत पण नाही आणि ती काय कार्य करते ते आपल्याला ऐकायलाही भेटत नाही. ती अंतर्मनामध्ये तिचं कार्य हे चालू असते. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. हर वर्क कंटिन्यूज. तिचं काम जे आहे ते सतत चालू राहतं, ते कधीही न थांबणारं असतं. तर अशा पद्धतीने hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. Now stanza number 2. And sweetest in the gale is heard. And sweetest means the bird sings sweet song. And when does it sing? Even in the gale. Gale means toughest time in life. आयुष्यातले सर्वात अवघड किंवा कठीण जे प्रसंग असतात त्या काळात सुद्धा ही आशा जी आहे ही आशा सक्रिय असते आणि ती आपल्याला धीर देण्याचं काम करत राहते. म्हणजे सिंगिंग स्वीटेस्ट सॉन्ग म्हणजे ती ऑप्टिमिस्टिक असते, सकारात्मक असते आणि ती आपल्याला धीर देण्याचं काम करते. अँड सॉर मस्ट बी द स्टॉर्म. SORE, सॉर. सॉर म्हणजे काय तर आपत्ती. आणि मोठमोठ्या आपत्तींमध्ये, स्टॉर्म मध्ये म्हणजे संकटांमध्ये ती मात्र जर खूप मोठी संकट असतील त्यावेळेस मात्र ती काय करते, आपलं जे कार्य आहे ती कधी कधी
ती आपले थांबवते. म्हणजेच थोडक्यात खूप मोठ्या आपत्तींना तिला सामोरं जावं लागतं, त्यावेळेस आशा ही कधी कधी आपल्या कार्यामध्ये अपयशी ठरते. दॅट कुड अबॅश द लिटल वर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. आणि खूप लोकांना संकट काळात धीर देणारी ही जी आशा आहे, ती आशा मात्र काय करते ती, तर आपले जे काही कार्य आहे त्या कार्याला तिला कधी कधी आपल्याला मुकावं लागतं, किंवा तिचं कार्य जे आहे म्हणजे आशा सुद्धा कधी कधी आपल्या कार्यामध्ये अपयशी ठरत असते. नाव स्टँजा नंबर 3. I have heard it in the chillest land. Here, chillest land. Chillest land means difficulties and problems in life. The first word I have. It is written in short form I. Means here the poetess is telling her self experience in this stanza. In first two stanzas she has described general experience about hope. परंतु आता या तिसऱ्या स्टँजामध्ये ती काय करते, सेल्फ एक्सपिरियन्स सांगते, स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. ती काय म्हणते, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. मीन्स वेन एव्हर देअर वेअर डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स इन माय लाईफ, ऍट दॅट टाइम आय हॅव एक्सपिरियन्स द अबाउट होप. आशेबद्दल मी म्हणजे आशा किती ऑप्टिमिस्टिक असते याचा मी स्वतः अनुभव सुद्धा घेतलेला आहे. ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. आणि अकस्मात जेव्हा स्ट्रेंजेस्ट सी म्हणजे अचानक आलेली जी संकट असतात, त्या संकटांमध्ये ती कशा पद्धतीने आशा आपल्याला धीर देते, आधार देते, याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. हे सर्व करते ती करताना. आता लास्ट 2 लाईन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड ए क्रम ऑफ मी. आणि अशा EXTREMITY. एक्स्ट्रीमिटी मीन्स वर्स्ट सिच्युएशन, सर्वात वाईट परिस्थिती. सर्वात वाईट परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने आशा मला मदत करते, मदत केली तिने आतापर्यंत, तरी सुद्धा तिने काय केलं, इट आस्क्ड ए क्रम ऑफ मी. नेव्हर आस्क्ड ए क्रम ऑफ मी. माझ्याकडनं तिने कणभरही कुठली अपेक्षा केली नाही. म्हणजे आशेने मला जे काही धीर दिला त्याच्या बदली तिने माझ्याकडनं काही मागितलं नाही. हिअर इन द लास्ट 2 लाईन्स द पोएटेस शोज selflessness of hope in life. In this way, here the central idea of the poem is the role of hope in human life. Thank you.